आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। नाशिकमधील 6 आमदार अजित पवार यांच्यासोबत असल्याचं स्पष्ट झालंय। या क्षणाची एक मोठी आणि महत्त्वाची अपडेट। नाशिक जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे 6 आमदार हे अजितदादा पवार यांच्यासोबत आहेत। यात नरहरी झिरवळ हे सुद्धा अजित पवार यांच्याच सोबत कायम राहणार असल्याचं कळतंय। कालही नरहरी झिरवळ हे शपथविधीच्या वेळेला उपस्थित होते। झिरवळ यांना माध्यमांसमोर न येण्याच्या सूचना आता देण्यात आल्याचं कळतं। न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी ही माहिती दिली आहे। कारण नरहरी झिरवळ यांच्याकडे उपाध्यक्षपद होतं। यापूर्वी जेव्हा शिंदे गटाच्या आमदारांच्या संदर्भातलं पत्र देण्यात आलं होतं अपात्रतेचं, त्यावेळेला झिरवळ यांनी हे आमदार अपात्र ठरतील अशा प्रकारचं सूतोवाच केलं होतं। तिकडे नाशिक जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व 6 आमदार हे अजित पवार यांच्यासोबत आहेत। यात छगन भुजबळ, दिलीप बनकर, नितीन पवार, सरोज अहिरे, माणिकराव कोकाटे आणि नरहरी झिरवळ यांचा समावेश आहे। तर याशिवाय नाशिक जिल्ह्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांची आज दुपारी नाशिक शहरात एक महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। आणि या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्यातले सर्व प्रमुख पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते हे कोणत्या पवारांच्या सोबत जायचं याबद्दलचा निर्णय घेतील। लक्ष्मण घाटोळ आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। लक्ष्मण, काय अधिक माहिती आहे याबद्दल? राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडलेली आहे, हे आता काही लपून राहिलेलं नाहीये। आणि त्यामुळे नाशिकमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार त्यांना एक मोठी ताकद मिळताना पाहायला मिळते। नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे तब्बल 6 आमदार आहे आणि या 6 आमदारांनी एकमुखानं अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचं समजतं। यामध्ये छगन भुजबळ यांचं एक मोठं वलय जे आहे ते नाशिकमध्ये आहे आणि त्यामुळे छगन भुजबळांसारखा एक मोठा नेता राष्ट्रवादीचा तो देखील अजित पवारांच्या सोबत यापूर्वी देखील आहे। त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे। मात्र यात प्रामुख्यानं जर नमूद करायचं झालं तर नरहरी झिरवळ जे उपाध्यक्ष आहे, आता सध्या देखील ते अध्यक्ष पदावरती कामकाज करत आहे, ते देखील अजित पवारांच्या सोबत आहे। मात्र त्यांना माध्यमांसमोर जाण्यासाठी थांबवण्यात आलेलं आहे। याचं कारण ते त्या एक जबाबदार पदावरती आहे, त्यामुळे ते माध्यमांसमोर येणार नाही। मात्र यापूर्वी नितीन पवार असतील, माणिकराव कोकाटे असतील आणि सरोज अहिरे असतील, दिलीप बनकर असतील, त्या सगळ्याच नेत्यांनी आपण अजित पवार यांच्यासोबत असल्याचं स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळे अजित पवारांना एक मोठी ताकद नाशिक जिल्ह्यातून मिळालेली आहे। खरं तर नाशिक जिल्हा हा शरद पवार यांचा बालेकिल्ला एकेकाळचा होता। नाशिकच्या ग्रामीण भागातून शरद पवारांना कायमच एक मोठी साथ जी आहे ती नाशिकमधल्या मतदारांनी आणि आमदारांनी दिलेली आहे। मात्र आता हे सगळे आमदार जे आहेत ते आता अजित पवारांच्या बाजूने गेल्यामुळे शरद पवार नाशिकमधून एकटे पडलेले आहे अशी परिस्थिती आहे। आज दुपारी 3 वाजता राष्ट्रवादीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांची बैठक आहे आणि या बैठकीमध्ये अजित पवार किंवा शरद पवार यांच्यासोबत जायचं यावरती एक निर्णय जो आहे तो होणार आहे। तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर स्तुतीसुमनं उधळली आहेत। महाविकास आघाडीची मोट बांधण्यात शरद पवार आघाडीवर होते, त्यांनी विरोधकांना एकत्र आणलं। तसंच शरद पवार हेच राष्ट्रवादीच्या ड्रायव्हिंग सीटवर असून ते राजकारणात कायम सक्रिय राहतील असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। एनसीपी की जहाँ तक बात है, आप एक बात ध्यान में रखिए कि इस पार्टी के मालिक शरद पवार जी हैं। शरद पवार जी के सिवा ये पार्टी हिल नहीं सकती और शरद पवार जी अपना मन बना चुके हैं, अपनी पोजीशन भी क्लियर कर चुके हैं। शरद पवार जी ये जो देश में कई दलों की खिचड़ी पक रही है, उस खिचड़ी में वो भी अपना योगदान देना चाहते हैं, उन्होंने उसको स्पष्ट कर दिया है। तो इसलिए मुझे लगता है कि अभी शरद पवार जी की पार्टी के साथ जाने का कोई सवाल भी नहीं उठता और उसकी अभी हम लोग मेजॉरिटी में हैं और बहुत अच्छे तरीके से हमारी सरकार चल रही है, हमको कोई प्रॉब्लम नहीं है। हाँ, कोई सामने से आए तो हमारे दरवाजे खुले हैं। ये
एक प्रोसेस उन्होंने शुरू की लीगेसी ट्रांसफर करने की। बाकी नेता पवार साहब ही हैं, ड्राइविंग सीट में पवार साहब ही है, अपोजिशन यूनिटी को ड्राइव करने वाले पवार साहब ही है, अपोजिशन को साथ में लाने वाले पवार साहब ही है, और सारी अपोजिशन पार्टीज जो एक दूसरे का मुंह भी नहीं देख सकती, ऐसे लोगों को भी एक दूसरे के सामने बैठाने की जो एक क्षमता है वो पवार साहब में। त्यामुळे आता काय काय पुढे होतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। तिकडे देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना उभाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर सुद्धा निशाणा साधला। एकनाथ शिंदे यांच्यासोबत सत्तेत विराजमान झाल्यावर बोलताना मी शिवसेनेवर सूड उगवला नाही, पण मला त्यांच्यावर पलटवार करायचा होता तो मी केला, अशी कबुली फडणवीस यांनी दिली। तसंच 2019 पर्यंत उद्धव ठाकरे यांच्याशी कटुता नव्हती, मात्र 5 वर्ष जी व्यक्ती मध्यरात्री मला फोन करायची त्या व्यक्तीने माझे फोन उचलणं बंद केलं, हे आत्मसन्मान असलेल्या मला चुकीचं वाटल्याचंही फडणवीस म्हणाले। तसंच उद्धव ठाकरे यांच्याकडे काही पुरावे असल्यास त्यांनी ते दाखवावेत, असं आव्हान सुद्धा फडणवीस यांनी दिलंय। पर्सनल वेंडेटा हो गया आपके लिए? नहीं, वेंडेटा नहीं है जी, दिस नो, बदला नहीं लिया आपने? ना पर्सनल नहीं। देखिए, मैंने कहीं बोल दिया था बदला शब्द, लेकिन वो मुझे सूट भी नहीं करता, शब्द भी गलत था, तो मैं नहीं मानता बदला ले। हाँ, ये बात जरूर है कि रिटेलिएशन तो करना ही था, वो किया मैंने। कुछ हद तक ये बिटरनेस आई 2019 के बाद ही, उससे पहले तो नहीं थी। मैं तो उनके घर जाता था, वी शेयर्ड वेरी गुड रिलेशन। देखिए, मुझे इस बात का ही दुख है, जो मेरे मन में सबसे बड़ा दुख ये है कि हो सकता है कि पॉलिटिकली आपको ये लगे कि वी शुड पार्ट वेज, आप फोन लेकर कह सकते हो, ये इतनी हिम्मत होनी चाहिए कि नहीं देवेंद्र जी, मेरा विचार अलग है, मैं अलग जाना चाहता हूं। नहीं किया उन्होंने, फोन ही नहीं लिया। 5 साल तक आधी रात को आप जिसको फोन करते थे, और आपने आधी रात को फोन किया तो भी जो रिस्पॉन्ड करता था, उस व्यक्ति का आप फोन ही नहीं लेते हो। आपके पीए कहते कि नहीं साहब, नहीं बात करेंगे। तो ये चीज तो मुझे ऐसा लगता है कि कोई भी व्यक्ति जिसको थोड़ा भी आत्मसम्मान हो, उस व्यक्ति के लिए दुख की बात है। वो मुख्यमंत्री थे, उनको ये समझ में आना चाहिए कि चार्जशीट में जो चीजें मेंशन की है वो कोई लीक चैट्स नहीं है। जो पुलिस के सुपरविजन में एक अपराधी को पकड़ने के लिए पुलिस ने बताने के बाद भेजे हुए मैसेज है, जो पुलिस डायरी में एंटर है, जो एफआईआर के बाद के है, और उसके कारण अपराधी पकड़ा गया, उसको ल्योर किया गया, उसका आधार लेकर वो अगर मेरी फैमिली पे बात करते हैं, इसलिए मैंने उनको ओपन चैलेंज दिया। देखिए, मैं आज भी कहता हूँ, मैं शीशे के घर में नहीं रहता, इसलिए मैंने उनको ओपन चैलेंज दिया। मेरे बारे में, मेरी पत्नी के बारे में, मेरे परिवार के, एक चीज आपके पास हो, एक चीज मैं चॅलेंज देतो, पब्लिक में लाकर दिखाई। त्यामुळे आता खुलं आव्हान फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना दिलं आहे। तिकडे भाजपसोबत सत्तेत विराजमान झाल्यानंतर प्रफुल्ल पटेल यांनी आणखीन एक मोठा गौप्यस्फोट केला आहे। शिवसेनेत बंड पुकारण्यात आल्यानंतर एकनाथ शिंदे आमदारांच्या सोबत गुवाहाटीला होते, तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा भाजपसोबत जाण्याच्या तयारीत होती, असा खळबळजनक दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी केला आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या 51 आमदारांनी भाजपसोबत युती करावी अशा आशयाच्या पत्रावर सह्या केल्या होत्या आणि ते पत्र शरद पवार यांच्याकडे सोपवण्यात आलं होतं, असंही त्यांनी म्हटलं। एवढंच नाही, पण शरद पवार यांनी निर्णय घेण्यास उशीर केला, एकनाथ शिंदे यांनी डाव साधला, असा गौप्यस्फोट प्रफुल्ल पटेल यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत केला। प्रफुल्ल पटेल यांनी काय म्हटलंय पाहूयात। महाविकास आघाडी सरकार कोसळत असताना राष्ट्रवादीच्या 54 पैकी 51 आमदारांनी भाजपसोबत सरकार स्थापनेसाठी पवार यांना पत्र दिलं होतं। 2022च्या मध्यात भाजपसोबत जाण्याची प्रक्रिया सुरू झाली होती।
एवढंच नाही तर जर शिवसेनेशी जुळवून घेऊ शकतो तर भाजपशी हातमिळवणी करण्यात काहीच गैर नाही असा अनेकांचा होरा होता, असंही प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलंय. सेनेसोबत आमचे अनेक दशकांपासूनचे वैचारिक मतभेद होते, पण तरीही सरकार स्थापन केलं. राष्ट्रहितासाठी भाजपसोबत हातमिळवणी केली. ही विचार प्रक्रिया नवी नाही असं म्हणत प्रफुल्ल पटेल यांनी अनेक गोष्टींवरचा पडदाच उघडला. महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि प्रगतीसाठी आम्ही सरकारमध्ये सहभागी झालो असा दावाही त्यांनी केला. तिकडे अजित पवार यांच्या देवगिरी या शासकीय निवासस्थानी हालचालींना पुन्हा एकदा वेग आलाय. माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे तरुण नेते प्राजक्त तनपुरे यांनी अजित पवार यांची काही वेळापूर्वी भेट घेतली. तनपुरे हे शरद पवार यांच्या सातत्यानं संपर्कात आहेत, त्यामुळे तनपुरे स्वतः संदर्भातला निर्णय घेण्यासाठी आले होते का शरद पवार यांचा निरोप घेऊन आले होते हे काही कळू शकलं नाही. पण प्राजक्त तनपुरे राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आणि माजी मंत्री यांनी देवगिरी या अजित पवार यांच्या बंगल्यावर जाऊन अजित पवार यांची भेट घेतल्याचं कळतं. तिकडे अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या 8 नेत्यांना शिंदे फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात स्थान मिळाल्यानं भाजपात काही जण नाराज असल्याचं दिसतं. प्रामुख्यानं हसन मुश्रीफ यांचा राज्य मंत्रिमंडळात पुन्हा समावेश करण्यात आल्यानं समरजित घाडगे चांगलेच नाराज असल्याचं बोललं जातं. समरजित घाडगे हे हसन मुश्रीफ यांचे कट्टर विरोधक आहेत. मुश्रीफ यांना मंत्रिमंडळात स्थान दिल्यानं घाडगे नाराज झालेत आणि ते भाजपला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. घाडगे यांनी आधीच भाजपच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची तयारी केल्याची सुद्धा चर्चा कोल्हापूरमध्ये रंगू लागली आहे. तिकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे हे आपल्या खासदारकीचा राजीनामा देणार असल्याची चर्चा आहे. ते आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईत भेट घेणार आहेत. राष्ट्रवादीत सध्या 2 गट पडले असून डॉक्टर अमोल कोल्हे यांनी मी साहेबांसोबतच राहणार असं स्पष्ट केलं होतं. मतदारांच्या विश्वासाला तडा जाऊ नये म्हणून खासदारपदाचा राजीनामा शरद पवार यांच्याकडे देणार असल्याचं अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे. तिकडे राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वपूर्ण बैठक पार पडते. राष्ट्रवादी काँग्रेस राज्य सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर होत असलेली राज्य मंत्रिमंडळाची ही पहिलीच बैठक आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह नव्यानं शपथ घेतलेले इतर 8 मंत्रीसुद्धा या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. सकाळी 11 वाजता कॅबिनेटची ही बैठक पार पडेल. वर्षभरापासून सातत्यानं शिंदे फडणवीस यांच्यावर टीका करणारे अजित पवार आजपासून सत्ताधाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून एकाच मंत्रिमंडळाच्या बैठकीत पाहायला मिळतील. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी आज राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची आणि पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. अजित पवार यांच्या देवगिरी या निवासस्थानी ही बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत मुंबईत उद्या होणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीच्या संदर्भात काही आढावा घेण्यात येईल, नियोजन करण्यात येईल. या बैठकीला मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या नेत्यांसह सर्व प्रमुख नेते उपस्थित असणार आहेत. वळूयात पुढच्या बातमीकडे. शिवसेना उभाटा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर आज पक्षातल्या सर्व नेत्यांची एक बैठक बोलावली आहे. दुपारी 12:30 वाजता मातोश्रीवर होणाऱ्या या बैठकीला आमदार, खासदार, नेते आणि उपनेते उपस्थित असणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीवर आणि पक्षाच्या पुढच्या वाटचालीवर या बैठकीत चर्चा होणार आहे. बैठकीत उद्धव ठाकरे पदाधिकाऱ्यांशी बातचीत करून महाविकास आघाडीत राहायचं की एकला चलो रेची भूमिका घ्यायची याबद्दल चर्चा होईल. या बैठकीनंतर उद्धव ठाकरे एक पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे. अर्थात या बैठकीत नेमकं काय झालं याची माहिती स्वतःच उद्धव ठाकरे देतील असं कळतंय. बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. पाहत राहा महाराष्ट्र अनलिमिटेड.
भारतीय रिझर्व्ह बँकेनं 2000 रुपयांच्या नोटा मागे घेणार असल्याचं जाहीर केलं होतं आणि त्यानंतर बँकांमध्ये 23 मे पासून 2000 रुपयांच्या नोटा जमा करण्यात येत आहेत. आतापर्यंत 76% नोटा बँकेमध्ये परत करण्यात आल्याचा खुलासा आरबीआयकडून करण्यात आलाय. नवी मुंबईत गेल्या वर्षभरात कृषी मालाची विक्रमी निर्यात झाली असून यामध्ये बासमती तांदळाचा मोठा वाटा आहे. 2,23,00,000 टनाची उलाढाल झाली असून तांदूळ निर्यातीमध्ये जगात पहिला क्रमांक भारतानं कायम ठेवलाय. अनेक देशात या तांदळाला मोठी मागणी सुद्धा आहे. मुंबईचं रुपडं पालटण्यासाठी पालिकेनं मुंबई सुशोभीकरण प्रकल्प हाती घेतलाय. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर पालिकेनं या प्रकल्पाला सुरुवात केली असून 1196 कामांपैकी पालिकेनं 951 कामं पूर्ण केलेली आहेत. पुढील वर्षभरात 117 कोटींचा खर्च केला जाणार आहे. व्यवहार गृहनिर्माण प्रकल्पांची नोंदणी अटींपेक्षा रद्द करता येईल असा निर्णय महारेरानं घेतलेला आहे. मे अखेरपर्यंत राज्यातून 88 प्रकल्पांची नोंदणी रद्द करण्याचे प्रस्ताव आले होते आणि त्यानंतर आणखी 19 नवीन प्रस्ताव आले असून आता ही संख्या 107 इतकी झाली आहे. 88 प्रकल्पांच्या अनुषंगानं आक्षेप नोंदवण्याची मुदत 17 जूनपर्यंत होती. ती मुदत आता 7 जुलैपर्यंत वाढवण्याचा निर्णय महारेरानं घेतलाय. राष्ट्रवादी काँग्रेस सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर मंत्रिमंडळाची पहिली बैठक पार पडणार आहे. ही बैठक सकाळी 11 वाजता होणार आहे आणि त्यामुळे सातत्यानं गेल्या अनेक दिवसांपासून एकमेकांवर टीका करणारे हे नेते एकाच मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये पाहायला मिळणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडल्यानंतर काँग्रेस पक्षाची बैठक पार पडणार आहे आणि या बैठकीमध्ये सर्व काँग्रेस आमदारांच्या वतीनं विरोधी पक्ष नेत्यांची निवड करण्यात येणार आहे. काँग्रेसचे प्रभारी एच.के. पाटील यांच्या उपस्थितीमध्ये हा निर्णय घेण्यात येणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर आज पक्षातील सर्व नेत्यांची बैठक बोलावलेली आहे. दुपारी 12:30 वाजता मातोश्रीवर होणाऱ्या या बैठकीला आमदार, खासदार, नेते आणि उपनेते उपस्थित असतील. राष्ट्रवादीच्या फुटीवर या बैठकीमध्ये चर्चा होणार असल्याची माहिती आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेलांनी बैठक बोलावली आहे. या बैठकीमध्ये उद्या होणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचा आढावा घेण्यात येणार आहे. या बैठकीला मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या नेत्यांसह प्रमुख नेते उपस्थित असतील. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते राष्ट्रवादीच्या नव्या कार्यालयाचं उद्घाटन पार पडणार आहे. मंत्रालयासमोरील A5 बंगला येथे अजित पवार यांचं नवं कार्यालय असणार आहे. शरद पवार आपल्यासाठी वडीलधारे असून त्यांनीच सांगितलंय की 2024 मध्ये पंतप्रधानपदी मोदी असतील आणि त्यामुळेच आपण ही भूमिका घेतल्याचं अजित पवार यांनी सांगितलं. राज्याच्या हितासाठी आणि विकासासाठी हे पाऊल उचलल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. अजित पवारांनी पिंपरी चिंचवडमधील माजी महिला नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यवतमाळमध्ये नियमित पीक कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना पीक कर्जाचं वाटप करण्यात आलं नसल्याचा आरोप होतोय आणि त्यामुळे ठाकरे गट आक्रमक झाला असून संतप्त कार्यकर्त्यांनी जिल्हा बँकेमध्ये धडक दिली आणि बँक व्यवस्थापकाला धारेवर धरलं. 2 दिवसात पीक कर्जाचं वाटप न केल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय. धुळे महानगरपालिकेच्या गलथान कारभाराविरोधात एमआयएमचे आमदार फारुख शाह यांनी उपोषण सुरू केलंय. शहरातील कृत्रिम पाणी टंचाई, खड्डेमय रस्ते आणि विविध नागरी समस्यांवरून क्युमाईन क्लब समोर ते उपोषणाला बसलेले आहेत. दरवर्षी कोट्यावधी रुपयांची कर वसुली करणाऱ्या महापालिका प्रशासनानं जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी यावेळी केलाय. बोईसरमध्ये कंपनीला भीषण आग लागल्यानं खळबळ उडाली आहे. यात 3 कामगार जखमी झाले असून तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येते आणि या घटनेमुळे औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. मराठवाड्याचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी काही दिवसांपूर्वी स्वेच्छानिवृत्ती घेतली. विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी विभागीय आयुक्त पदाचा चार्ज सोडला आणि यावेळी त्यांनी शासकीय गाडीतून घरी जाण्याऐवजी घरापर्यंत पायी जाणं पसंत केलं. वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असलेले सुनील केंद्रेकर निवृत्तीच्या दिवशी देखील या कृतीमुळे चर्चेत आले. लातूर जिल्ह्यातल्या चाकूर तालुक्यातील वडवळ नागनाथ गावात प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. मात्र या दवाखान्यामध्ये 4 कर्मचाऱ्यांना 16 गावातील रुग्णांना सेवा देण्याचा भार सहन करावा लागतो आणि अतिरिक्त कर्मचाऱ्यांची मागणी करून देखील कोणीही प्रशासकीय अधिकारी दखल घेत नसल्याचा आरोप होतोय. राज्यात सोमवारपर्यंत 140.9 मिलीमीटर इतका पाऊस पडला असून तो सरासरी पर्जन्यमानाच्या 58.8% इतका आहे. तर खरीप हंगामातील सरासरी पेरणीचं क्षेत्र हे 142 लाख हेक्टर असून आतापर्यंत 9.46 लाख हेक्टरवर अर्थात 7% पेरणी झालेली आहे आणि भारतीय हवामानशास्त्र विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार या आठवड्यात पाऊस पडल्यास राज्यात पेरणीच्या कामाला वेग येईल. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये यावर्षी 522 धोकादायक इमारती असल्याची माहिती पालिकेनं दिलेली आहे. त्यामध्ये 61 इमारती राहण्यास योग्य नसल्याचं जाहीर करण्यात आलंय. 40 तासात अतिधोकादायक इमारती खाली न केल्यास कोणतीही पूर्वसूचना न देता या इमारती पालिकेकडून खाली करण्यात येतील असा इशारा नवी मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलाय.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये संचालक मंडळाची सदस्य सभा आयोजित करण्यात आली होती, मात्र पणन संचालकांनी ही सभा रद्द करण्याचे आदेश दिले असून ही सभा घेण्यात आली नाही आणि त्यामुळे बाजार समितीतील मार्गी लागणाऱ्या विकास कामांना खो बसला असून धोरणात्मक निर्णय रेंगाळलेले आहेत. आपण पाहताय महाराष्ट्र अनलिमिटेड. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल आणि आज वकिलांच्या सोबत काही चर्चा केल्याचं कळतंय, पण ही बातमी सविस्तर पाहूयात. पण त्याआधी एक मोठी बातमी हाती येते. नागपूर ग्रामीण राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबा गुजर यांची तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आली. अजित पवार यांच्या कृतीचं समर्थन केल्यानं जयंत पाटील यांनी बाबा गुजर यांच्यावरही कारवाई केल्याचं कळतं. या क्षणाची एक महत्त्वाची अपडेट राष्ट्रवादीच्या संदर्भातली. अनिल देशमुख पक्षाचे मालक असल्यासारखे वागतात आणि त्यांना विदर्भात दुसरं नेतृत्व तयार होऊ द्यायचं नाही, अशा प्रकारचा थेट आरोप करत बाबा गुजर जे राष्ट्रवादी काँग्रेसचे विदर्भातले आणखीन एक नेते आहेत त्यांची जयंत पाटील यांनी उचलबांगडी केली. आम्ही आजही उद्याही आणि जोपर्यंत पवारसाहेब आहे तोपर्यंत आमचं आदरणीय शरदचंद्र पवारसाहेब हे आमचं दैवत राहणार आहे. काल मला अनिल देशमुख साहेबांचा फोन आला की आपल्याला संपूर्ण जिल्ह्यामध्ये पवारसाहेबांच्या समर्थनार्थ बॅनर लावायचे आहे, पोस्टर लावायचे आहे. मी देशमुख साहेबांना सांगितलं की माझं स्वतःचं वैयक्तिक आदरणीय पवारसाहेबांशी बोलणं झालेलं आहे. त्यांनी मला 5 तारखेला बोलवलेलं आहे आणि संपूर्ण जिल्ह्यातले महत्त्वपूर्ण पदाधिकारी घेऊन मी बैठकीला उपस्थित राहणार आहे. आणि अनिल देशमुख इथं नसताना 4.5-5 वर्ष जो मी पक्ष सांभाळला, मला काय अडचणी आली, जिल्ह्यात भविष्यात संघटन कसं उभं करता येईल या दृष्टीने मला विचारविनिमय करायचा आहे. या दृष्टीने मी त्यांना सांगितलं. त्यांना असं वाटलं की 4.5 वर्षात अनिल देशमुखांनी संघटनेसाठी काय केलं हे सर्वसामान्य नागपूर जिल्ह्यातल्या नव्हे तर विदर्भातल्या लोकांना माहीत आहे. ते त्यांच्या मतदार क्षेत्राच्या बाहेर कधी निघाले नाही. संपूर्ण संघटन मी नवीन कार्यकर्ते, तळागाळातले कार्यकर्ते जोडून आपण उभं केलं. हे त्यांना वाटलं कदाचित हे सगळं भांडाफोड होईल, म्हणून त्यांनी तात्काळ जयंत पाटलांना मला काढायचा अधिकार नसताना त्यांनी मला काढलं. आता नव्याने सुनील तटकरे साहेब प्रदेशचे अध्यक्ष झालेले आहेत. आम्ही राष्ट्रवादीतच आहोत आणि राष्ट्रवादीचेच पदाधिकारी राहणार. त्यामुळं हे सर्व कटकारस्थान अनिल देशमुख यांनी रचलं आणि मला बडतर्फ केलं. मला सांगा, तुम्ही नवीन प्रदेशाध्यक्ष तुम्हाला मान्य आहे, त्याचा अर्थ तुम्ही अजित पवार गटात सामील असं म्हणायचं का? 100%. आज जर या विदर्भाचा म्हणा किंवा नागपूर जिल्ह्याचा विकासाच्या दृष्टिकोनातून आम्हाला आमचा प्रिय माणूस म्हणून खंबीर नेतृत्व देणारा अजित पवारच एक माणूस असा आहे की तो आम्हाला, अजित पवार साहेब हे आम्हाला संपूर्णपणे आमच्या पाठीशी उभे राहू शकतात. त्याचबरोबर आमचे सन्माननीय प्रफुल्लभाई पटेल साहेब हे आम्हाला अत्यंत जवळचे आहेत. ते देखील आम्हाला केंद्राच्या दृष्टीने जर काही आम्हाला मदत लागली ते देखील मदत करू शकतात. तर अशा दृष्टीने आम्हाला 2 खंबीर नेतृत्व आमच्या जवळ आहेत. त्यामुळं अजित पवार साहेब आणि प्रफुल्ल पटेल साहेब यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे नागपूर जिल्ह्यातला प्रत्येक पदाधिकारी राष्ट्रवादीचा उभं राहील हा मला विश्वास आहे. प्रत्येक पदाधिकारी की नागपूरमध्ये पण दुफळी आहे म्हणजे याबाबत? सध्या संघटनेचे जे पदाधिकारी आहे माझ्या कार्यकारिणीतले ते 70 ते 80% पदाधिकारी हे अजितदादा पवार यांच्या पाठीशी उभे राहणार आहेत. पण मला एक सांगा, ज्या पद्धतीनं अनिल देशमुख यांना तुमच्यावर कारवाई केलेली आहे, कुठेतरी अनिल देशमुख यांच्या वागणुकीवर किंवा कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उभे राहतात का? विषय एक महत्त्वाचा असा आपण करा, जेव्हापासून पक्षाची स्थापना झाली तेव्हा सन्माननीय दत्ता मेघे साहेब यांनी संपूर्ण धुरा ही विदर्भाची सांभाळली होती. ज्यांनी ह्या पक्षाला उभं केलं आणि त्यानंतर जेवढे पक्षाचे अध्यक्ष झाले नागपूर जिल्ह्याचे, त्यांना कशा पद्धतीनं कटकारस्थान काढण्याचं काम एकमेव एकाच माणसाने केलं की या जिल्ह्यामध्ये अनिल देशमुख शिवाय दुसरा माणूस तयार झाला नाही पाहिजे, ही त्यांची पहिलेपासूनची भावना आहे. म्हणून कोणाला तिसरं नेतृत्व इथं तयार नाही झालं पाहिजे. एक रमेश बंग साहेब
आणि दुसरं अनिल देशमुख साहेब, हेच त्यांचं कट कारस्थान राहिलं. संघटनेमध्ये त्यांनी कधीच रस घेतलेला नाही. ते त्यांच्या मतदारसंघाच्या क्षेत्राच्या बाहेर नाही निघाले, म्हणूनही आमच्यावर कारवाई केली. हे सगळं करत असताना आज नागपूर जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांना हे वाटायला लागलं की संघटना वाढवली ह्याचाच फळ म्हणून माझी बडतर्फी केली का, हा एक प्रश्नचिन्ह आहे.